महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील गावागावात ग्रामरक्षक दल सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी डॉक्टर मनोहर आंचोळे साहेब यांनी दिली। संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात ग्रामरक्षक दल सदस्य हे नेमण्याचे काम सध्या सुरू आहे। यात 15 ऑगस्ट पर्यंत हे पूर्ण होईल व या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर मनोहर आंचोळे यांनी दिली। या ग्रामरक्षक दल सदस्याचे काम म्हणजे या ग्रामरक्षक दल सदस्यात संपूर्ण पोलिसांसारखे अधिकार असतील व गावातील अवैध व्यवसाय संदर्भात ते सदस्य पोलिसांना माहिती देतील व पोलीस तहसील प्रांत हे अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करतील असे यावेळी सांगण्यात आले। या ग्रामरक्षक दल सदस्यांची नेमणूक प्रत्येक गावात 11 सदस्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे समजते। यात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पातळीवर ग्रामसभा घेऊन ठराव करून 11 सदस्यांना नेमणूक करून त्यांची ग्रामरक्षक दल म्हणून सदस्यपदी निवड करण्यात येणार आहे। गावागावातील दारू बंद होईल व दारूबंदी या धोरणास हातभार लागेल व दारूबंदीचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी या ग्रामरक्षक दलाची नेमणूक करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील दारूबंदी व अवैध दारू स्पिरिट दारू जवळजवळ बंद झाली असून यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोलाचे कार्य लाभले आहे। यात राज्य उत्पादन शुल्क अधिकारी डॉक्टर मनोहर आंचोळे यांनी अतिशय मेहनत घेऊन धुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकून बनावट मद्य दारू अवैध व्यवसायांवर कारवाई करीत शासनाच्या उत्पन्नात भरीव वाढ केली आहे। अवैध व्यवसायासंदर्भात हे बंद झालेच पाहिजे यासाठी ते नेहमी सतत आपल्या कारवाईत करीत असतात। राज्य उत्पादन शुल्क मार्फत त्यांनी आवाहन केले असून सुजाण नागरिक यांना आवाहन करण्यात आले आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून जिथे कुठे अवैध व्यवसाय सुरू असतील त्या संदर्भात माहिती देण्यात यावी असे आवाहन यावेळेस करण्यात आले आहे। मद्य विक्री वाहतूक निर्मितीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने आपल्या ग्रामीण स्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना केलेली आहे। त्या ग्रामरक्षक दलामध्ये संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घ्यायचा की आमच्या गावाला आमच्या इथे ग्रामरक्षक दल नेमायचे। तो ठराव झाल्यानंतर तो ठराव त्या संबंधित ग्रामपंचायतीने प्रांत साहेबांना कळवायचा। प्रांत साहेब त्या ठरावाची शहानिशा केल्यानंतर तो संबंधित तहसीलदारला निर्देश दिले की तुम्ही त्या गावात जाऊन बैठक घेऊन ग्रामरक्षक दलाच्या सदस्याची नेमणूक करावी असे निर्देश दिले। त्यानुसार मॅक्झिमम ग्रामसंघाच्या सदस्यानुसार मॅक्झिमम 11 ग्राम वेगळ्या क्षेत्रातून वेगळ्या विभागातून किंवा वेगळ्या समाज घटकातून मॅक्झिमम 11 ग्रामरक्षक दलाची नेमणूक होईल। संबंधित ग्रामरक्षक दलांना पोलिसासारखे अधिकार देण्यात आलेले आहेत। संबंधित ग्रामरक्षक दल आपल्या गावातील कुठलेही अवैध व्यवसाय किंवा धंदे चालू असतील संबंधित पोलीस स्टेशन किंवा संबंधित खात्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी किंवा संबंधित खात्याचे प्रांत अधिकारी यांना फोन करून बोलावून घेतील। संबंधित अधिकारी त्या क्षेत्रात त्या ठिकाणी जाऊन त्या संबंधित तक्रारीची शहानिशा पुढे कारवाई करण्यात येईल। ज्या दिवशी ग्रामसभेने ठराव घेतील ठराव घेतल्यानंतर तो संबंधित तहसीलदारांनी ग्रामरक्षक दल त्या ग्रामपंचायत सदस्याची नेमणूक केल्यानंतर पुढील कार्य सुरू होईल। आता आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला पुस्तके वाटायचं काम चालू सध्या। ते संबंधित ग्रामपंचायतीने सगळा पुस्तिकेचा अभ्यास केल्यानंतर तो कायदा अंमलात येईल। 15 ऑगस्टपर्यंत आपण 100% गाव ग्रामरक्षक दल नेमण्याचं ठरवलेलं आहे। सम्यक विद्यार्थी आंदोलन धुळे जिल्ह्यातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची मेस तात्काळ सुरू करा व आदिवासी विभाग भ्रष्टाचार मुक्त करा असे निदर्शने यावेळेस करण्यात आली। यात प्रमुख मागण्या अशा असून आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मेस तात्काळ सुरू करावी, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारावर कारवाई करून
शैक्षणिक साहित्याचा दर्जा सुधारावा, सायकली खेळाचे साहित्य ब्रँडेड कंपन्यांचे साहित्य पुरवावे। न्यायाधीश एम.जे. गायकवाड समितीच्या शिफारसीनुसार जो भ्रष्टाचार झाला आहे व त्यावरील करंदीकर समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागाने दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। आदिवासी विभागातील रुपये 104,48,24,236 रुपयाची रक्कम अपहार करणाऱ्यांकडून वसुली करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सम्यक विद्यार्थी आंदोलन धुळे जिल्हातर्फे निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश जगताप, जिल्हा उपाध्यक्ष सारनाथ बोरसे, योगेश बेडसे, ॲडव्होकेट संतोष केदार, मिलिंद वाघ, निलेश इंदवे, सागर ब्राह्मणे, विजय भामरे, भोला अहिरे, वैभव मोरे, इंद्रजित करडी, राहुल अहिरे, सनी बच्चाव, राकेश खैरनार, प्रशांत अहिरे, रवींद्र जोडपे, नवीन देवरे, निलेश अहिरे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्यक विद्यार्थी आंदोलन शहराध्यक्ष, आज शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की वसतिगृहातील जे काही मेस चालू आहेत, जे विद्यार्थ्यांना मेस मिळत असते त्या मेस तात्काळ रद्द करून शासनाने त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा एक नवीन GR इथं विद्यार्थ्यांना दिलेला आहे। आम्ही अशा धोरणाचा जाहीर निषेध करतो, कारण की विद्यार्थ्यांना आतापर्यंत स्कॉलरशिप वेळेवर मिळालेली नाही आहे। मग हे तात्काळ मेसचे पैसे त्यांना मिळणार कसे असा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। रात्री मुली हे वसतिगृहामध्ये कुठे जातील जेवणासाठी व विद्यार्थ्यांना पेजासाठी भटकंती करावी लागणार आहे। रात्री बेरात्री विद्यार्थ्यांना मेससाठी जेवणाचे हे हाल होणार आहेत, विद्यार्थ्यांना याच्यासाठी भटकंती करणार आहे। म्हणून आणि वसतिगृहातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची सोय सुविधा उपलब्ध होत नाही, शासन त्यांना कुठल्याही प्रकारच्या वस्तू पुरवठा करत नाही। तसेच महिलांना नॅपकिन सारखे जे ब्रँडेड कंपनीचे नॅपकिन्स आहेत ते सुद्धा त्यांना मिळत नाही। म्हणून शासनाच्या या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जी मेसच्या संदर्भात जे शासनाने भूमिका घेतलेली आहे ती तात्काळ लवकरात लवकर सुरू करावी व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा। या मागणीसाठी आज सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा कार्यालयावर आज निदर्शने करीत आहोत। लवकरात लवकर आमची मागणी आहे की शासनाने तात्काळ सुरू करावी।